नमस्कार, मी नंदकिशोर काळे यशोधरा करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो। भारतीय राज्यघटना हा विषय आपण अभ्यासतो आहोत। यात आज आपण बघणार आहोत की भारताला स्वातंत्र्य कोणत्या कायद्याने मिळाले आणि या कायद्याने भारताच्या संविधान सभेमध्ये नेमका काय बदल झाला। या घटकांवर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो, तर परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या काय घडामोडी या कालखंडामध्ये घडल्या आणि कुठले घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत। तर भारताचं संविधान लिहिण्यासाठी 389 सदस्यांची संविधान सभा निर्माण करण्यात आली आणि 9 डिसेंबर 1946 या दिवसापासून भारतीय संविधान निर्मितीला सुरुवात झाली। तर हा 1946चा कालखंड आहे। म्हणजेच काय, तर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। भारतीय स्वातंत्र्य हे अंतिम टप्प्यामध्ये होतं। इंग्रजांनी सुद्धा जवळपास निश्चित केलं होतं की आता भारताला स्वातंत्र्य आपल्याला द्यायचंच आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढा सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये होता। अशातच इंग्लंडमध्ये सत्ता परिवर्तन झालं। विस्टन चर्चिल यांच्या जागी क्लेमंट ॲटली हे इंग्लंडचे पंतप्रधान बनले आणि इंग्लंडचे पंतप्रधान बनल्यानंतर क्लेमंट ॲटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी हालचाली सुरू केल्या। तर तिथपासून तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालखंड आपण बघणार आहोत। तर क्लेमंट ॲटली इंग्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आलेत आणि निवडून आल्यानंतर क्लेमंट ॲटली यांनी एक महत्त्वपूर्ण भारतासाठी एक घोषणा केली, जी घोषणा इतिहासामध्ये ॲटलीची घोषणा म्हणून प्रसिद्ध आहे। तर ती ॲटलीची घोषणा 20 फेब्रुवारी 1947 इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी ती घोषणा केली, म्हणून तिला ॲटलीची घोषणा असे म्हणतात। ती घोषणा 20 फेब्रुवारी 1947 या दिवशी केली। आता या ॲटलीच्या घोषणेमध्ये क्लेमंट ॲटली असे म्हणतात की 30 जून 1948च्या आत भारतीय सत्तेचं हस्तांतर करण्यात येईल। म्हणजेच काय, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 जून 1948च्या आत भारताला स्वातंत्र्य देऊन भारतीय सत्ता ही भारतीय लोकांच्या ताब्यामध्ये देण्यात येईल, अशी घोषणा क्लेमंट ॲटली यांनी केली। परंतु महत्त्वाचा प्रश्न हा होता की सत्ता हस्तांतर करायची तर नेमकी कोणाकडे करायची। कारण भारतामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न होता तो होता भारत आणि पाकिस्तानच्या निर्मितीचा। म्हणजे मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान हा हवा होता। मुस्लिम लीग कोणताही समझोता करायला तयार नव्हती। कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान हा हवा होता। त्यामुळे साहजिकच भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्राची निर्मिती येणाऱ्या काही काळामध्ये होणार होती। त्यामुळे नेमकी सत्ता ही कोणाच्या ताब्यात द्यायची असं इंग्रज सरकारला वाटणं साहजिकच आहे। म्हणून क्लेमंट ॲटली यांनी या घोषणेमध्येच नंतर असं सांगितलं की जर 30 जून 1948 पर्यंत भारतातील पक्षांचा समझोता जर झाला नाही तर सत्ता नेमकी कोणाला हस्तांतर करायची हा अधिकार ब्रिटिश राजसत्तेला असेल किंवा ब्रिटिश सरकारला असेल। म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर 30 जूनपर्यंत भारतातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये समझोता न झाल्यास सत्ता कुणाकडे सोपवावी हा अधिकार ब्रिटिश सरकारला असेल। अशा पद्धतीने ॲटली यांनी घोषणा केली। फेब्रुवारी महिन्यामध्ये ही घोषणा झाली। नंतरच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यात क्लेमंट ॲटली यांनी भारताचे व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती केली। लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय, त्यांची क्लेमंट ॲटली यांनी नियुक्ती केली आणि नियुक्ती केल्यानंतर 22 मार्च 1947ला ते दिल्लीला आले। दिल्लीला आल्यानंतर त्यांनी जे महत्त्वाचे पक्ष आहेत तर त्या पक्षाच्या प्रत्येक नेत्याची पुढाऱ्याची भेट घेतली आणि भेटीअंती एप्रिल महिन्यामध्ये एक योजना माउंटबॅटन यांनी मांडली, जी डिकी बर्ड योजना म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे। त्या डिकी बर्ड योजनेमध्ये लॉर्ड माउंटबॅटन असे म्हणतात की स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण न करता आपण आधी प्रांतांना स्वातंत्र्य देऊ। म्हणजे जे 11 प्रांत त्या काळी होते तर त्या 11 प्रांतांना आधी स्वातंत्र्य देऊ। प्रांतांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांत ठरवतील की त्यांना भारताच्या संविधान सभेमध्ये सामील व्हायचं की नाही व्हायचं। तर साहजिकच या डिकी बर्ड योजनेमुळे भारताचे तुकडे होणार होते आणि ती गोष्ट नेहरू यांना कधीच मान्य नव्हती। त्यामुळे या डिकी बर्ड योजनेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रचंड विरोध केला आणि नेहरूंच्या विरोधामुळे ती डिकी बर्ड योजना ही फेटाळून लावण्यात आली।
डिकीबर्ड योजना फेटाळून लावल्यानंतर जून महिन्यामध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक योजना मांडली जी इतिहासामध्ये फाळणीची योजना म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ज्या योजनेमुळे भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली ती योजना 3 जून 1947 या दिवशी माउंटबॅटन यांनी मांडली. ज्या माउंटबॅटन योजना, तिला माउंटबॅटन योजना असे सुद्धा म्हणतात आणि फाळणीची योजना असे सुद्धा म्हणतात. या योजनेमध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितलं की भारत आणि पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण होतील. 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तान स्वातंत्र्य होईल आणि 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत हा स्वतंत्र होईल. म्हणजेच काय तर 15 ऑगस्ट 1947 ही स्वातंत्र्याची तारीख जी आहे तर ती या माउंटबॅटन योजनेने सांगितली. म्हणजे माउंटबॅटन योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याची तारीख जी आहे तर ती 15 ऑगस्ट 1947 ही ठरवण्यात आली. दुसरं त्यांनी सांगितलं की एक स्वतंत्र भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र झालं आणि पाकिस्तान हे सुद्धा स्वतंत्र राष्ट्र झालं. तर या स्वतंत्र राष्ट्रामध्ये जी सीमा आहे म्हणजे जी बाँड्री आहे तर ती बाँड्रीसुद्धा ठरवावी लागेल. त्यासाठी एक सीमा आयोग नेमण्यात आला. ज्या सीमा आयोगामध्ये काँग्रेसचे 2 सदस्य असतील आणि मुस्लिम लीगचे 2 सदस्य असतील आणि त्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून रॅडक्लिफ यांची नियुक्ती करण्यात आली. रॅडक्लिफ यांची नियुक्ती त्या सीमा आयोगाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. त्यामुळे बऱ्याच वेळा परीक्षेतसुद्धा हा प्रश्न येतो. तर भारत आणि पाकिस्तानची जी सीमा आहे तर ती सीमा या रॅडक्लिफ आयोगाने निश्चित केली. म्हणून आज जी भारताची आणि पाकिस्तानची बाँड्री आहे, जी सीमा आहे ती रॅडक्लिफ रेषा या नावाने ओळखल्या जाते. आणि आताचा जो बांगलादेश आहे तर ती सुद्धा रेषा, भारत आणि बांगलादेशची ती रेषासुद्धा रॅडक्लिफ रेषा या नावानेच ओळखल्या जाते. कारण आताचा जो बांगलादेश आहे तर तो बांगलादेश ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस पूर्व पाकिस्तान म्हणून पाकिस्तानला देण्यात आला होता. म्हणजे पाकिस्तानला 2 तुकडे देण्यात आले होते. आताचा जो पाकिस्तान आहे तो पश्चिम पाकिस्तान म्हणून आणि आताचा जो बांगलादेश आहे तर तो बांगलादेश पूर्व पाकिस्तान म्हणून. तर अशा पद्धतीनं सीमा निश्चिती करण्यासाठी या योजनेच्या आधारावरती बाँड्री कमिशन म्हणजे सीमा आयोगाची सुद्धा निश्चिती करण्यात आली. आणि भारतामध्ये जे संस्थाने त्या काळात होते म्हणजे मी सांगितलं की 562च्या वर संस्थाने भारतामध्ये होती आणि या संस्थानांवर अंतिम वर्चस्व हे ब्रिटिशांचंच होतं. ब्रिटिशांमध्ये आणि या संस्थानांमध्ये करारसुद्धा झाले होते. तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितलं की संस्थानिक जे आहे तर संस्थानिक हे स्वतंत्र असतील म्हणजे संस्थानिकांमधील आणि ब्रिटिश सरकारमधील करार जे आहे तर ते संपुष्टात येतील आणि करार संपुष्टात आल्यामुळे जे संस्थाने आहेत ती संस्थाने स्वतंत्र होतील. म्हणजे संस्थानांना आता अधिकार असेल की ते भारतामध्ये सुद्धा राहू शकतात, पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊ शकतात किंवा स्वतंत्रसुद्धा राहू शकतात. असे अधिकार जे आहेत तर ते संस्थानला देण्यात आले. याच गोष्टीचा फटका नंतरच्या काळात भारताला बसला. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे जो काश्मीर वाद आहे तर या अटीमुळे म्हणजे संस्थानिकांना जो अधिकार देण्यात आला त्या अटीमुळेच जे काश्मीरचे राजे होते हरी सिंग यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पाकिस्तानने त्यावरती सैन्य पाठवून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हरी सिंग हे दिल्लीला आले आणि दिल्लीला आल्यानंतर त्यांनी सामीलनाम्यावरती स्वाक्षरी केली. हैदराबाद जे संस्थान आहे तर हैदराबादच्या नवाबाला सुद्धा स्वतंत्र राहायचं होतं. तिथं सरदार पटेल यांनी ऑपरेशन पोलो ही पोलीस कारवाई केली आणि तो भाग भारतामध्ये सामील करून घेतला. जुनागड हे संस्थानसुद्धा अशाच कारवाईनं भारतात सामील करण्यात आलं. तिथला जो राजा आहे तिथली 80% प्रजा हिंदू होती आणि तिथल्या राजाला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं होतं. परंतु त्याला जरी पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं होतं तरी त्या जुनागडच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तर तो प्रदेश भारत सरकारचा होता. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या ते शक्य नव्हतं की तो पाकिस्तानमध्ये जाऊ शकेल. तिथली जनतासुद्धा 80% हिंदू होती. परंतु तिथल्या राजाला पाकिस्तानमध्ये जायचं होतं. तिथेसुद्धा सुरुवातीला पोलीस कारवाई आणि नंतर सार्वमौत घेण्यात आलं आणि तो जुनागड संस्थानसुद्धा भारतामध्ये सामील करण्यात आलं. तर अशा पद्धतीनं संस्थानिकांना अधिकार देण्यात आले की तुम्हाला भारतात राहायचं असेल तर भारतात राहू शकता, पाकिस्तानात जायचं असेल तर पाकिस्तानात जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतंत्र देश म्हणून सुद्धा वेगळे राहू शकता. तर अशा पद्धतीची ही माउंटबॅटन योजना जी लॉर्ड माउंटबॅटन यांनी मांडली जी फाळणीची योजना म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तान ही 2 वेगवेगळी राष्ट्र निर्माण करण्यात आली.
त्या 2 राष्ट्रांच्या स्वातंत्र्य दिनसुद्धा या योजनेमध्ये ठरवण्यात आला. 2 राष्ट्रांमध्ये जी सीमा आहे तर ती सीमा निश्चितीसाठी सीमा आयोगाची स्थापनासुद्धा माउंटबॅटन योजनेनुसार करण्यात आली. त्यासाठी रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली सीमा आयोग नेमण्यात आला, ज्यात 2 मुस्लिम लीगचे सदस्य आणि 2 काँग्रेसचे सदस्य घेण्यात आले. आणि भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये जी सीमा आहे तर ती सीमा या सीमा आयोगाने निश्चित केली आणि त्या रेषेला आजही रॅडक्लिफ रेषा असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं ही माउंटबॅटन योजना आणि याच लॉर्ड माउंटबॅटनच्या योजनेवर भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा आहे तर तो कायदा इंग्लंडच्या संसदेमध्ये मांडण्यात आला. तर इंग्लंडच्या संसदेमध्ये क्लेमंट ॲटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते, त्यांनीच लॉर्ड माउंटबॅटन यांना पाठवलं होतं आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी जी योजना मांडली ती फाळणीची योजना, या फाळणीच्या योजनेवर आधारित हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करण्यात आला. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये म्हणजे इंग्लंडच्या संसदेमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यासंबंधीचा जो ठराव आहे, विधेयक आहे, ते विधेयक मांडण्यात आलं. नंतर ते विधेयक त्या ठिकाणी पास झालं आणि पास झाल्यानंतर इंग्लंडचे जे त्यावेळेचे राजे आहेत त्यांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली आणि अशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तर तो पास झाला. तर आपण बघू शकतो तर या माउंटबॅटन योजनेवर आधारित जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे किंवा ठराव आहे तर तो ठराव 5 जुलै 1947 या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यात आला. महत्त्वाची तारीख आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये किंवा ब्रिटिश संसदेमध्ये तो 5 जुलै 1947 या दिवशी मांडण्यात आला. या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हा ठराव मांडल्यानंतर त्या दिवशी तो ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला, पास झाला. पास झाल्यानंतर तो इंग्लंडच्या राजाकडे गेला आणि इंग्लंडच्या राजाकडे जाऊन 18 जुलै 1947 या दिवशी इंग्लंडच्या राजाने इंग्लंडच्या राजसत्तेची त्याच्यावरती काय झाली, राजसत्तेची स्वाक्षरी झाली. ज्या पद्धतीनं भारताच्या संसदेमध्ये एखादं विधेयक मांडलं जाते ते विधेयक पास झाल्यानंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रपतीकडे जातं आणि जोपर्यंत राष्ट्रपतीची त्याच्यावरती स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. त्याच पद्धतीनं इंग्लंडचा प्रमुख जो आहे तर तो इंग्लंडचा प्रमुख हा तिथला राजा किंवा तिथली राणी जी आहे तर ती असते. तर त्याच पद्धतीनं तो ठराव इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये 5 जुलै 1947 मांडला. 5 जुलै 1947 मांडल्यानंतर 18 जुलै 1947 तिथल्या इंग्लंडच्या राजाची त्याच्यावरती सही झाली आणि 18 जुलै 1947 तो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा पास झाला. तर या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 जो 5 जुलैला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये संमत झाला आणि 18 जुलै 1947 त्यावरती इंग्लंडच्या राजाची स्वाक्षरी झाली. या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता या कायद्यामध्ये नेमकं काय अंतर्भूत होतं तर या कायद्यामध्ये सांगितलं होतं की 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताच्या कोणत्याही भागावर इंग्लंडचा हक्क असणार नाही. म्हणजे भारत हे सार्वभौम असेल. भारताच्या कुठल्याही प्रदेशावर इंग्रजांचं किंवा इंग्रज सत्तेचं इंग्रज सरकारचं 15 ऑगस्ट 1947 नंतर कुठलाही हक्क त्यांचा असणार नाही. दुसरं त्यांनी सांगितलं की ब्रिटिश व संस्थाने यांच्यातील सर्व करार हे रद्द होतील. इथं या ठिकाणी घोषणा झाली आणि या ठिकाणी त्याचं रूपांतर कायद्यामध्ये करण्यात आलं. ज्या गोष्टी इथं सांगण्यात आल्या त्याच गोष्टीचा या ठिकाणी कायदा बनवण्यात आला. त्यात असं सांगितलं की जे संस्थाने भारतामधले आहेत यांच्यात आणि इंग्रजांमध्ये जे करारनामे झालेले असतील ते करारनामे सर्व संपुष्टात येतील. 15 ऑगस्ट 1947 नंतर त्या कराराला काहीही किंमत असणार नाही आणि संस्थाने हे स्वतंत्र असतील. यात सुरुवातीला सांगितलेलंच आहे की संस्थानांना अधिकार असेल भारतात, पाकिस्तानात किंवा स्वतंत्र राहण्यात, अशा पद्धतीचे 3 अधिकार. यात आणखी सांगितलं की भारताची जी संविधान सभा आहे तर ती संविधान सभा 15 ऑगस्ट 1947 नंतर काय असेल, सार्वभौम असेल. म्हणजे भारताची संविधान सभा जी आहे तर ती सार्वभौम असेल. म्हणजे सार्वभौम म्हणजे काय, तिला आता प्रत्येक अधिकार असतील. म्हणजे जे कायदे करायचे आहेत तर ते कायदे कशा पद्धतीनं करायचे आहे, संविधान कशा पद्धतीनं लिहायचं आहे, त्याच्यावर कुणाचंही वर्चस्व आता याच्यानंतर असणार नाही. अशा पद्धतीनं हा भारतीय स्वातंत्र्याचा जो आहे तर तो कायदा संमत करण्यात आला आणि या कायद्यानुसारच काय झालं, भारताला स्वातंत्र्य हे मिळालं.
15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्याचा दिवस होता. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युनियन जॅक खाली घेऊन भारताचा जो तिरंगा ध्वज आहे तर तो तिरंगा ध्वज अभिमानाने वर चढवून भारताचा स्वातंत्र्योत्सव साजरा केला. परंतु भारताचा जो स्वातंत्र्योत्सव साजरा होत असताना तो एक निर्भेळ आनंद नव्हता, त्याला एक दुःखाची किनार होती. तर कारण काय की भारताला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी भारत आणि पाकिस्तान ही फाळणी त्यावेळेस झाली होती आणि या फाळणीसाठी जो म्हणजे सीमा आयोग निश्चित करण्यात आला होता. या सीमा आयोगाचा अहवाल जो आहे तर तो 12 ऑगस्ट या दिवशीच रेडी होता. 12 ऑगस्ट या दिवशीच हे सीमा जी ठरलेली आहे ते घोषित करू शकले असते, परंतु भारतात दंगली उसळतील हे लॉर्ड माउंटबॅटनला माहिती होतं आणि त्याचा ठपका इंग्रजांवर बसू नये म्हणून या लॉर्ड माउंटबॅटन यांनी काय केलं की जी सीमा आहे तर त्या सीमा आयोगाचा अहवाल जो आहे तर तो 15 ऑगस्ट या दिवशी त्याने सांगितला. म्हणजे थोडक्यात काय तर 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र ज्या दिवशी झाला त्या दिवसापर्यंत सुद्धा लोकांना माहिती नव्हतं की आपण नेमकं भारतात आहो की आपण नेमकं पाकिस्तानात आहो. त्यामुळे भारत ज्या दिवशी स्वतंत्र झाला त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये दोन्ही बाजूने प्रचंड कत्तली झाल्या, प्रचंड दंगली झाल्या, यात जाळपोळ झाली, बलात्कार झाले, कत्तली झाल्या, दोन्ही बाजूने लाखो लोक मारल्या गेले. त्यामुळे ती एक दुःखद घटना होती. 15 ऑगस्ट या दिवसापर्यंत सुद्धा लोकांना माहिती नव्हतं की आपण भारतात आहे की पाकिस्तानात आहे. त्यामुळे त्या दिवशी हजारो वर्षापासून नांदत असणाऱ्या गावामध्येच सुद्धा लोक विदेशी झाले. दोन्ही बाजूंनी प्रचंड जनसमुदायाचे लोंढे हे भारताकडे किंवा पाकिस्तानाकडे हे जायला निघाले. जगाच्या इतिहासामध्ये एवढं जे निर्वासित लोकांचा लोंढा आहे तर तो जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या लोकसंख्येचं कधी पुनर्वसन म्हणा किंवा निर्वासित लोक झालेले नव्हते. भारतामध्ये पाकिस्तानातून जवळपास 60 ते 80 लाख लोक हे आलेत. म्हणजे आपण विचार करू शकतो की 60 ते 80 लाख लोक म्हणजे जे हजारो वर्षापासून त्या गावामध्ये राहत आहेत, त्यांची त्या ठिकाणी शेती आहे, घर आहे, वडिलोपार्जित जागा, जमीन, ती जमीन जशीच्या तशी सोडून अंगावरचे कपडे किंवा एक छोटं गाठोडं घेऊन पाकिस्तानातनं 60 लाख लोक हे भारतामध्ये आलेत. भारतामध्ये येत असताना काही लोक रेल्वेच्या माध्यमातून आले, काही लोक पायदळ आले, त्यांच्यावरती हल्ले करण्यात आले. रेल्वे पूर्ण कत्तली करून ह्या मृतदेहानं भरून भारतामध्ये पाठवण्यात आल्या आणि साहजिकच आपल्या नातेवाईकांचे मृतदेह पाहिल्यानंतर भारतीय लोकसुद्धा भडकलेत आणि इकडनं जाणाऱ्या रेल्वेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं कत्तली करून लोकांना पाठवण्यात आलं. याचा सर्वात मोठा फटका जो आहे तर तो महिलांना म्हणजे महिलां वर्गाला पोहोचला. कारण दोन्ही बाजूकडनं हजारो स्त्रिया ज्या आहेत तर त्यांची विटंबना करण्यात आली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, जबरदस्तीने त्यांना विवाह त्यांच्यासोबत करण्यात आले किंवा जबरदस्तीने त्या महिलांचं धर्मांतर करण्यात आलं. अशा पद्धतीनं एक काळा कालखंड म्हणून आपण ज्याला ओळखतो तर ती भारताची फाळणी, ज्याचं दुःख जे आहे तर ते दोन्ही बाजूकडल्या ज्यांना हानी पोहोचली त्या लोकांनाच कदाचित ते माहिती असू शकतं. ज्यांनी आपलं स्वतःचं रक्ताचा नातेवाईक, भाऊ असेल, बाप असेल, आई असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, हे ज्यांनी गमावलं त्यांनाच त्याचं दुःख कळू शकतं. म्हणजे 60 लाख लोक आपल्या इकडे आले आणि या पूर्ण कालखंडामध्ये पुनर्वसन ज्या कालखंडामध्ये सुरू होतं त्या कालखंडामध्ये 5 ते 8 लाख लोक जवळपास मृत्युमुखी पडले. म्हणजे याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की किती मोठा भयंकर नरसंहार आपल्याच लोकांनी त्यावेळेस केला. म्हणजे दोन्ही बाजूकडल्या लोक त्यात दोषी असतील तर 5 ते 10 लाख लोक त्यामध्ये मारल्या गेले. त्यामुळे भारताचं स्वातंत्र्य जरी भारताला त्यावेळेस मिळालं तरी त्याला एक दुःखाची किनार होती. निर्भेळपणे लोकांना आनंदोत्सव जो आहे तो साजरा करता येत नव्हता. महात्मा गांधी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी दिल्लीमध्ये नव्हते. बंगालला एक नौखाली प्रांत आहे, त्या ठिकाणी दंगल उसळली होती. ती दंगल शांत करण्यासाठी महात्मा गांधी जीवाची पर्वा न करता त्या नौखाली भागामध्ये गेलेत आणि नौखाली भागामध्ये बंगालमध्ये नौखाली भागामध्ये जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना जे आहे तर ते शांततेचं आवाहन केलं. दोन्ही बाजूला तशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं होतं. परंतु काय ते जे नुकसान जे झालं तर ते नुकसान कधीही भरून निघणारं नव्हतं. तर मित्र, आता आपण बघितलं की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
आणि या कायद्याने जो आहे तर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि जी संस्थानं आहे ती संस्थानंसुद्धा स्वतंत्र झाली. आता भारताच्या संविधान सभेमध्ये नेमका काय बदल झाला ते आपण एकदा त्याच्यावरती नजर टाकूयात. तर आपण बघितलं की संविधान सभा जी आहे तर ज्यावेळेस त्याची निर्मिती करण्यात आली तर निर्मिती करताना हे बघा आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बघितलं, निर्मिती करताना जे ब्रिटिश प्रांत आहेत अशा पद्धतीनं ती विभागणी करण्यात आली आणि ही सदस्य संख्या जी आहे तर ही 389 सदस्य संख्या होती. ही गोष्ट आहे ज्यावेळेस संविधान सभेची निर्मिती करण्यात आली आणि ज्यावेळेस निवडणुका घेण्यात आल्या. तर मी सांगितलं होतं की 292 आणि 4 या 296 जागेसाठी जुलै 1946ला निवडणुका घेण्यात आल्या, ज्यात 208 जागा काँग्रेसला मिळाल्या, 73 जागा मुस्लिम लीग, 8 जागा अपक्ष आणि 7 जागा हे छोटे छोटे पक्ष. अशा पद्धतीनं 292 आणि 4 यामध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की 292 जागामध्ये 210 जागा ज्या आहेत तर त्या हिंदूंना, 78 जागा ज्या आहेत तर त्या मुस्लिम लीगला आणि 4 जागा ज्या आहेत तर त्या शीख संप्रदायासाठी देण्यात आल्या होत्या. संस्थानांना आपले 93 प्रतिनिधी जे आहेत तर ते फक्त संविधान सभेवरती पाठवायचे होते. या 93 जागेसाठी निवडणुका होणार नव्हत्या. काही संस्थांच्या हिशावरती 2, 3, 4 अशा जास्त जागा आल्या त्या लोकसंख्येवर आधारित होत्या. म्हणजे दर 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य संविधान सभेवरती पाठवायचा होता. अशा पद्धतीनं पूर्ण भारतातून 389 सदस्य जे आहेत तर ते संविधान सभेवरती पाठवण्यात आले होते. परंतु नंतर भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीचे 2 राष्ट्र निर्माण झाले. त्यामुळे साहजिकच या सदस्य संख्येमध्ये सुद्धा बदल होईल. परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा ते महत्त्वाचं आहे. तर तो बदल नेमका काय झाला ते आपण बघू. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे जे ब्रिटिश प्रांत आहे तर ब्रिटिश प्रांताच्या सदस्य संख्या जी आहे तर ही सदस्य संख्या 389 वरनं 299 इतकी खाली आली. म्हणजे बघा ब्रिटिश प्रांत जे 292 होते तर ती सदस्य संख्या 226 वरती आली. कारण या ठिकाणी 11 प्रांत होते. परंतु नंतर सिंध आहे, त्यानंतर वायव्य सरहद्द प्रांत आहे जो पाकिस्तानमध्ये गेला, त्यामुळे साहजिकच तिथली सदस्य संख्या जी आहे तर ती कमी झाली. ती सदस्य संख्या 292 वरनं 226 इतकी आली. काही संस्थानं जी आहेत तर 562 पैकी साधारणतः 10 संस्थानं ही पाकिस्तानमध्ये गेली होती आणि ती पाकिस्तानात गेल्यामुळे तिथले त्या संस्थांचे जे सदस्य आहेत तर ते पाकिस्तानच्या संविधान सभेवरती गेलेत. म्हणून संस्थाने जी आहेत तर ती संस्थानांच्या 93 जागा ज्या आहेत तर त्या जागा कमी होऊन त्या जागा 70पर्यंत आल्यात. म्हणजे या जागा आता 70 आहेत. त्यानंतर जे कमिशनर प्रांत आहे, म्हणजे आपण बघितलं होतं की 4 कमिशनर प्रांत होते, एक दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि एक बलुचिस्तान. तर हे अशा पद्धतीने 4 कमिशनर प्रांत होते. तर त्या 4 कमिशनर प्रांतापैकी आता 3 कमिशनर प्रांत या ठिकाणी राहिलेत. जो बलुचिस्तान हा कमिशनर प्रांत आहे तर तो बलुचिस्तान कमिशनर प्रांत हा पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे तिथली एक संख्या कमी झाली. अशा पद्धतीनं 389 जे सदस्य संख्या होती तर भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने त्यात बदल होऊन 389 सदस्यांच्या जागी आता 299 सदस्य उरलेत. म्हणजे आता 389 सदस्य भारताचं संविधान लिहिण्यासाठी संविधान सभा तयार करण्यात आली होती. तर ती संविधान सभेची सदस्य संख्या ही 389 सदस्यांवरून 299 सदस्य
इतकी झाली आणि आता या 299 सदस्यांवरती भारताचं संविधान लिहिण्याची जबाबदारी आली. आणखी या संविधान सभेमध्ये या स्वातंत्र्याच्या कायद्याने काय बदल झाला हे आपण बघू. तर बघा, संविधान सभा ही सार्वभौम बनली. सुरुवातीला ज्यावेळेस संविधान सभा निर्माण करण्यात आली त्यावेळेस इंग्रजांचं भारतावरती राज्य होतं, त्यामुळे साहजिकच संविधान सभा ही सार्वभौम नव्हती. परंतु आता संविधान सभा ही सार्वभौम बनली. सार्वभौम म्हणजे आता त्या संविधान सभेला पूर्ण अधिकार आला. ते संविधान सभा त्यांना वाटेल त्या पद्धतीने, वाटेल तसं आणि त्यांना ज्या पद्धतीने बनवायचं आहे त्या पद्धतीने आता भारताचं संविधान हे बनवू शकत होती. त्यावरती कुणाचाही आता हस्तक्षेप नव्हता. इंग्रजसुद्धा त्याच्यावरती हस्तक्षेप करू शकत नव्हते. म्हणजे थोडक्यात काय, तर आता ती सार्वभौम बनून तिला सर्व अधिकार हे त्या संविधान सभेला प्राप्त झालेत. दुसरं त्यामध्ये आणखी बदल झाला की संविधान सभा हे भारताचे पहिले कायदेमंडळ बनली. म्हणजे काय की भारताची सत्ता जी आहे तर ती भारताची सत्ता भारतीय लोकांच्या म्हणजे भारतीय जे राज्यकर्ते होते त्यांच्या हातात देण्यात आली. म्हणजे सत्तेचं हस्तांतर आता ब्रिटिश सत्तेकडनं भारतीय सत्तेकडे झालं. त्यामुळे साहजिकच जी संविधान सभा आहे तर त्या संविधान सभेकडे आता दुहेरी जबाबदारी होती. त्यांच्याकडे पहिली जबाबदारी होती भारताचं संविधान तयार करणं आणि दुसरी जबाबदारी होती की भारतासाठी पहिलं कायदेमंडळ होऊन भारतासाठी कायदे तयार करणं. म्हणजे भारत हा नेमका स्वातंत्र्य झाला होता तर त्या भारताचं थोडक्यात काय तर कारभार करण्याची जबाबदारी सुद्धा या भारताच्या संविधान सभेवरती होती. म्हणजे यांच्याकडे दुहेरी जबाबदारी, एकीकडे संविधान तयार करणं आणि दुसरीकडे भारतासाठी कायदे तयार करून भारताचा कारभार सुद्धा या संविधान सभेला बघायचा होता. तर कायदेमंडळ बनल्यानंतर यात एक परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी अशी ध्यानात ठेवायची की ज्या वेळेस संविधान सभा म्हणून ही सभा काम करत असेल त्यावेळेस या संविधान सभेचे अध्यक्ष जे आहेत तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा आपण बघितलं की संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. परंतु ही संविधान सभाच आता भारताचं कायदेमंडळ बनली. त्यामुळे कायदेमंडळ पहिले कायदेमंडळ बनली. त्यामुळे ज्या ज्या वेळेस कायदेमंडळ म्हणून ही सभा काम करत असे किंवा भरत असे त्यावेळेस जी व्ही माळवणकर हे अध्यक्ष राहत होते ज्यावेळेस कायदेमंडळ म्हणून ती सभा भरत असे. त्यामुळे हे सुद्धा ध्यानात ठेवायचं की संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि ज्यावेळेस संविधान सभा ही संविधान निर्मितीसाठी बसत असे किंवा सभा घेत असे त्यावेळेस तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच राहायचे. परंतु तीच संविधान सभा ज्यावेळेस कायदेमंडळ म्हणून कायदे बनवण्यासाठी किंवा देशाचा कारभार चालवण्यासाठी बसत असे किंवा मीटिंग घेत असेल त्यावेळेस जी व्ही माळवणकर हे त्या सभेचे काय राहायचे, अध्यक्ष राहायचे. आणि तिसरी गोष्ट आपण बघितली की सदस्य संख्या जी आहे तर ती सदस्य संख्या 389 वरून 299 इतकी झाली. तर हे महत्त्वपूर्ण बदल जे आहे तर ते भारताच्या संविधान सभेमध्ये झाले. ती सार्वभौम बनली. सदस्य संख्या 389 वरून 299 इतकी खाली आली आणि आता संविधान सभेकडे दुहेरी जबाबदारी आली. एक भारताचं संविधान तयार करणे आणि दुसरं भारताचं पहिलं कायदेमंडळ म्हणून काम करणे. इथपर्यंतचा प्रवास आपण बघितला. सुरुवातीला आपण बघितलं की ॲटलीनी घोषणा केली. त्या घोषणेची तारीख एक महत्त्वाची आहे, 20 फेब्रुवारी 1947ला ती घोषणा झाली. घोषणा केली क्लेमंट ॲटली. क्लेमंट ॲटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यात त्यांनी सांगितलं की 30 जून 1948च्या आत कुठल्याही परिस्थितीत आम्हाला भारतीय सत्तेचं हस्तांतर करायचं आहे. दुसरं आपण बघितलं माउंटबॅटन योजना. लॉर्ड माउंटबॅटन यांनी ती योजना मांडली म्हणून त्याला माउंटबॅटन योजना म्हणतात. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते. त्यांची नियुक्ती इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी केली. 22 फेब्रुवारीला ते भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी एक डिकी बर्ड योजना मांडली. डिकी बर्ड योजना नेहरूंना पसंत पडली नाही. त्यानंतर त्यांनी
फाळणीची योजना मांडली. फाळणीची योजना मांडण्याची तारीख होती 3 जून 1947. ज्या योजनेनुसार भारत आणि पाकिस्तानची फाळणी करण्यात आली आणि भारतीय स्वातंत्र्याची तारीख ठरवण्यात आली. त्या योजनेवरून भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यात आला. मांडण्याची तारीख होती 5 जुलै 1947. या दिवशी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायद्याचा ठराव मांडण्यात आला. तो ठराव इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये 5 जुलै याच दिवशी संमत करण्यात आला. संमत झालेला तो ठराव जो आहे तर तो इंग्लंडच्या राजसत्तेकडे गेला आणि तिथल्या राजाने 18 जुलै 1947ला त्याच्यावरती सही केली आणि या सही केल्यानंतर त्याचा कायद्यात रूपांतर झालं आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यानंतर संविधान सभेमध्ये काय बदल झाले हे सुद्धा आपण अभ्यासलो. इथपर्यंतचा प्रवास आपण बघितला. तर मित्रहो, भारतीय संविधानाप्रती एक प्रेम म्हणून, आपुलकी म्हणून आणि भारतीय संविधान जनजागृती हा उपक्रम म्हणून आम्ही ही व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे. आपणाला जर खरंच हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण यातनं आम्हाला प्रेरणा मिळून आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ आणि यातनं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होईल. यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानाप्रती महिलांचं असणारं योगदान हा महत्त्वपूर्ण विषय आपण अभ्यासू. तुर्तास आपली रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.